सनई चौघडेमध्ये जय शरूच्या नात्यातला हा क्षण खरंच मन जिंकून घेणारा आहे. मला काहीच आठवत नाही, मला फक्त तू आठवतेस. जयच्या ह्या एका वाक्याने शरू अक्षरशः थबकून जाते. पण जयला असं काय झालं होतं की त्याला संपूर्ण रात्र आठवत नाही आणि फक्त शरूच आठवते. जय आणि शरू परतीच्या प्रवासाला निघालेले असतात, पण अचानक त्यांची गाडी रस्त्यातच बंद पडते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू असतो, वेळ रात्रीची असते आणि आजूबाजूला कुठेही निवारा दिसत नसतो. त्यातच जयला अचानक खूप थंडी वाजायला लागते आणि काही वेळातच त्याला फणफण ताप येतो. जयची अवस्था पाहून शरू खूप घाबरते. दोघेही निवाऱ्याच्या शोधात असताना त्यांना एक घर दिसतं. शरू लगेच त्या घराजवळ जाते. तिथे एक आजोबा असतात. शरू त्यांना सांगते, आजोबा, याला खूप ताप आलाय आणि थंडीही वाजते. आमची गाडी बंद पडली आहे. आम्ही थोड्या वेळ इथे थांबलो तर चालेल का? आजोबा लगेच त्यांना घरात येण्याची परवानगी देतात. शरू जयला घरात घेऊन जाते, त्याला झोपवते आणि त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरुवात करते. रात्रभर शरू जयची काळजी घेत राहते. त्याची तब्येत आणखीन बिघडू नये म्हणून ती त्याच्याजवळ असते. आणि अखेर सकाळ होते. जय उठतो तेव्हा शरू त्याच्यासाठी ब्लॅक टी घेऊन जाते. ती त्याला चहा देत म्हणते, मी काल खूप घाबरले होते. तुला ना खूप फणफण ताप आला होता. नशीब त्या आजोबा लगेच आले. पण जयला मात्र काल रात्री नेमकं काय झालं होतं याची काहीच आठवण नसते. तर शरूला विचारतो, आजोबा? शरू त्याला सगळं सांगते आणि मग विचारते, तुला काहीच आठवत नाही ना? आणि तेव्हा जय तिच्याकडे पाहत अगदी सहजपणे म्हणतो, मला फक्त तू आठवतेस. जयचं हे वाक्य ऐकून शरूच्या चेहऱ्यावरच एक वेगळंच हसू येतं. कारण जयला काहीच आठवलं नसलं तरी त्या संपूर्ण रात्री त्याच्या मनात फक्त कोण असणार आहेत प्रेक्षकांनो? शरू. असो, मालिकेचा एपिसोड इथेच संपतो. आजची मालिका कशी वाटली